ही आता डाळ शिजवताना तुम्ही तुरीची डाळ एक 10 ते 15 मिनिटं आधी पाण्यात भिजत टाकायची. आणखीन त्याच्यावरचं पाणी काढून नंतर शिजायला टाकायची, म्हणजे पित्त होत नाही ह्या आमटीनं. येस, एक तर ते डाळ शिजते छान आणि ऍसिडिटीचं बरेच जण प्रमाण कमी होतं ते. आणि हे शिजताना हिंग आणि हळद घालायची त्याच्यात. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. जसं की तुम्हाला माहीत आहे, मधुराज रेसिपीवर आपण पारंपरिक पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा घाट घातला आहे. तर मला असा ना ठाम विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक पदार्थ आणि ते पदार्थ बनवणारी व्यक्ती असते, तो फक्त त्यांनाच बनवता येतं किंवा त्यांच्या हातासारखी चव जगात दुसऱ्यांना नाही. सो असेच छान छान पारंपरिक पदार्थ बनवण्यासाठी आपल्याकडे छान छान गेस्ट येतात. सो आज आपल्यासोबत आहेत माधुरीजी. माधुरीजी, तुमचं आमच्या आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. नमस्कार. आज आपण काय बनवूया? आज आपण चिंचगुळाची पारंपरिक आमटी बनवतोय. वा, म्हणजे महाराष्ट्रभर घरोघरी ही बनवली जाते आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे. म्हणजे जरा पश्चिम महाराष्ट्रात स्पेसिफिकली पुण्यामध्ये जर तुम्ही आलात तर ही आमटी असतेच. म्हणजे आठवड्यातून एकदा दोनदा आमटी आणि इंद्रायणी तांदळाचा भात यासारखं सुख नाही. आणि मला प्रचंड आवडते ही चिंचगुळाची आमटी. आणि ती अशी आयती मिळत असेल तर क्या बात आहे. ही माझ्या आईच्या हातची रेसिपी आहे. आणि हे अगदी खरं आहे ना की आमटीला प्रत्येक म्हणजे किती सेम साहित्य चव वेगळी असते. म्हणजे तीच चिंचगुळाची आमटी प्रत्येकाच्या हाताला चव वेगळी असते. आणि हे मी अनेक जणांच्या तोंडून ऐकलंय की माझी आई कशी बनवायची, जसं आता तुम्ही म्हणालात ती चव आणि तीच तर दुसरा कोणाने. तर बघूयात आता ही आमटी कशी बनवायची. ते पहिल्यांदा आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यात तेल टाकलेलं आहे. ते तापलं की त्याच्यात बाकीचं साहित्य घालायचं. पहिल्यांदा मोहरी, जिरे, मेन फोडणी खमंग झाली पाहिजे. तडतडलं चांगलं की मग त्याच्यात मेथ्या घालायच्या, त्याच्यात हिंग घालायचा, कढीपत्ता, तो तडतडला की हळद घालायची. आणि गॅस आहे ना आता मंद आचेवर ठेवायचा आता, कारण आता जर सुके मसाले तुम्ही हाय हीटवर घातले तर ते करपणार. अगदी म्हणजे लोएस्ट किंवा बंद केला तरी चालेल गॅस. आता त्याच्यात जरासा रंग यायला तिखट घालायचं. नंतर तुम्हाला पाहिजे तर ऍड करू शकता. कोथिंबीर थोडी घालायची. वा, ही स्टेप मी पहिल्यांदा बघितली की फोडणीत कोथिंबीर घातली. थोडी घालायची, थोडी नंतर ठेवायची. ह्याच्यात हळद आणि हिंग घालून मी डाळ शिजवलेली आहे. तुरडाळ आहे. ही छान अशी घुटून घ्यायची आणि मग त्या फोडणीत घालायची. हा, म्हणजे काय होतं ना आमटीला बऱ्याचदा डाळ एका बाजूला आणि पाणी एका बाजूला हे असं बऱ्याचदा होतं. ते टाळण्यासाठी फोडणीत ती डाळ घुटणं गरजेचं आहे. त्याच्यात आपल्याला हवे असेल तेवढं पाणी ऍड करायचं. जास्त पातळी करायची नाही. थोडी सरभरीतच असते आमटी, फक्त ती अशी छान हे बघा एकसंध झाली पाहिजे. त्याच्यात मग चिंचेचं पाणी घालायचं. मी आधीच करून ठेवलेलं आहे. कोळ आहे, चिंचेचा कोळ आहे. सो चिंच गरम पाण्यात भिजवून ती चुरून मग जरासं स्मॅश करून हे करायचं. गाळून घेऊन उकळायची थोडीशी. त्याच्यात मीठ घालायचं, चवीप्रमाणे मीठ. मसाला घालायचा, थोडा गोडा मसाला. नसेल तर धने जिऱ्याची पावडर तुम्ही घातली तरी चालणार आहे. पण आमटी आहे तर गोडा मसाल्याची चव आमटीला बहारदार लागते. गूळ घालायचा. मग थोडासा गुळाचा हात चढता ठेवला तरी चालतो. हो, म्हणजे चिंच गुळ थोडं जास्त प्रमाणात घालायचं. आणि गोडा मसाला वर्ण घालायचा. म्हणजे त्याचा जो स्वाद आहे, फोडणीत कधी घालायचा नाही, त्याचा जो स्वाद आहे तो असा वर्ण घातला. त्यात थोडी कोथिंबीर घालायची. 1-2 उकळ्या आणायच्या त्याला आणि मग हे खायला रेडी आहे. कमाल. आता याला छान आम्ही उकळी घेतो काढून. याला एक छान उकळी काढूया. मला असं वाटतं की प्रत्येक म्हणजे आपण इतकं दैनंदिन स्वयंपाक करत असतो, वेगवेगळ्या टिप्स असतात. तर काय किचन रिलेटेड आज टिप्स सांगा. हे आता डाळ शिजवताना तुम्ही तुरीची डाळ एक 10 ते 15 मिनिटं आधी पाण्यात भिजत टाकायची.
आणखीन त्याच्यावरचं पाणी काढून नंतर शिजायला टाकायची, म्हणजे पित्त होत नाही ह्या आमटीनं. येस, एक तर ते डाळ शिजते छान आणि ऍसिडिटीचं बरेच जण प्रमाण कमी होतं ते. आणि हे शिजताना हिंग आणि हळद घालायची त्याच्यात, म्हणजे त्याला छान वास पण लागतो. मेथी घातली की खमंग लागते फोडणी एकदम. आणि मेथ्या ॲक्च्युली हेल्थसाठी खूप चांगल्या असतात, त्यामुळे जितकं शक्य असेल आमटी करताना डाळी करताना थोड्या मेथ्या घातल्या तर त्या पोटातही जातात आणि आपली हेल्थही छान. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. एवढा खमंग फोडणी बसली, इतका कमाल सुवास दरवळतोय आणि आमटी छान उकळी आली, तुम्ही बघू शकाल. परफेक्टली एकसंध झाली. नाहीतर आमटीचं डाळ व्यवस्थित शिजावी लागते. मलाही वैयक्तिक तिथे अजिबात आवडत नाही जर पाणी एका बाजूला आणि डाळ एका बाजूला गेली तर ती लागत पण नाही चवीला, चव पण छान नाही लागत. सो ही परफेक्ट अशी झालेली आहे आमटी, कमाल दिसतीये. आणि सांगायची गरजच नाही, गरमागरम वाफळता भात आणि ही आमटी, इंद्रायणी तांदळाचा भात, वर साजूक तुपाची धार आणि आमटी कमाल लागते. आणि तितकंच नाही, नुसती वरपून प्यायलाही मग मी थोडीशी पातळ करते जेव्हा प्यायची असेल, आणि वरपून प्यायलाही कमाल लागते. ह्याच्यात तुम्ही वरून खोबरे, ओलं खोबऱ्याचा चव टाकू शकता. येस, तोही मला आवडतो. कधी कधी टाकते, कधी कधी नाही, कधी कधी सुक्या खोबऱ्याचा. म्हणजे जसं मी सांगितलं की प्रत्येक घरोघरी या आमटीचे व्हेरिएशन वेगवेगळे असतं. सो थँक्यू सो मच माधुरीजी, तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात आणि इतकी सुंदर आमटीची रेसिपी शेअर केली आणि इतक्या साध्या पद्धतीने पण तितकीच रुचकर आणि चवदार. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रुचकर पारंपरिक पदार्थासोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.